अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या दिव्य पवित्र संदेशाचे तुझ्या समोर येणे म्हणजे भाग्याचे लक्षण आहे. हो बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. कारण तुला खूप मोठी आनंदाची बातमी या संदेशाद्वारे प्राप्त होणार आहे. तेव्हा हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत येईल. कारण ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस, ज्या आनंदाच्या बातमीसाठी, ज्या आनंदाच्या दिवसांसाठी खूप काही प्रयत्न केले आहेस, पण ते आजपर्यंत तुला प्राप्त झाले नाही. पण बाळा, आता सर्व काही अशक्य ते शक्य होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या संदेशानंतर तुझ्या दुःखाचा अंत आहे असे समज. हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनात तो अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. कारण या संदेशाचे तुझ्या समोर येणे म्हणजे खूप भाग्याचे तुझे दिवस आहेत. तुझे भाग्य उघडणारे खूप काहीतरी मार्गदर्शन या संदेशाद्वारे तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, बाळा, माझे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत. मग चिंता कशाची? जर तू काही मनामध्ये ठरवले आहेस, एखादे शुभ कार्य हाती घेतले आहेस, तर त्यामध्ये आता माघार घेऊ नको. कारण तुझ्या हातून अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. हो बाळा, ज्या शत्रूने तुझे जीवन नको नकोशे केले, तुला खूप काही त्रास देऊन दूर राहून तुझी मजा पाहिली आहे, पण आता वेळ त्यांची आहे. जो दुसऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहून देतो, जो दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंदी होतो, त्याला असे वाटत राहते की मी हे सर्व काही करत आहे तर मला याचा काहीही त्रास होणार नाही. पण बाळा, ज्याचे जसे कर्म असते ते त्याला परत मिळत असते. मग त्याचे कर्म जर वाईट असेल, तुझ्या बाबतीत जर त्याने काही वाईट कर्म केले असेल, तर त्याचे त्याला परत तसेच फळ मिळणार आहे. फक्त तू शांत राहा. तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको. कारण तुझ्या मनामध्ये जे काही सकारात्मक विचार आहेत, जे काही चांगले विचार आहेत, ते कधीही तुझ्या मनातून दूर होऊ देऊ नको. कारण ज्यावेळी तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार यायला सुरुवात होतात, एखाद्याविषयी तुमच्या मनामध्ये जर द्वेष निर्माण झाला, तर बाळा, त्याचे सर्व काही परिणाम तुम्हालाच उलट भोगावे लागतात. म्हणूनच जे तुमच्या बाबतीत वाईट वागत आहेत त्यांना तसेच वागू द्या. कारण जसे त्यांचे कर्म तसे त्यांना फळ मिळणार आहे. आणि हे सर्व काही तुझ्या देखत होणार आहे. तू सर्व काही हे पाहणार आहेस. म्हणूनच तू शांत राहा. जर तुझी भक्ती निरपेक्ष आहे, तू अखंड नामस्मरण स्वामी माऊलींचे करत आहेस, तर बाळा, तुला या शत्रूंना घाबरण्याची गरज नाही. जर त्यांनी तुला आजपर्यंत अश्रू दिले आहेत, तू त्या बदल्यात जर त्यांना सुखी केले आहेस, त्यांच्या प्रत्येक दुःखामध्ये तू त्यांना साथ दिली आहेस, तर बाळा, तुला परमेश्वराची साथ निरंतर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण जो दुसऱ्यांना निरंतर मदत करत असतो, दुसऱ्यांच्या सुखामध्ये स्वतःचे सुख पाहत असतो, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत असतो, त्याचे संपूर्ण जीवन स्वामी माऊली घडवत असतात. कारण बाळा, आमची सर्वांवरती बारीक नजर असते. कोण कोणासाठी किती उपयोगी पडत आहे, कोण कोणासाठी धावून जात आहे, आणि कोण कोणाला किती त्रास देत आहे, आणि कोण कोणाच्या डोळ्यातील अश्रूंना कारणीभूत आहे. बाळा, सर्व काही स्वामी माऊली पाहत आहे आणि या सर्वांचा हिसाब झाल्याशिवाय राहणार नाही. तू चिंता करू नको. कारण हीच चिंता तुला निरंतर आतून पोखरत आहे. म्हणूनच बाळा, तुझे जीवन चिंता करण्यासाठी नाही, अश्रू ढाळण्यासाठी नाही, तर तुझ्या जीवनामध्ये तुला खंबीर राहून तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहे.
तुला सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची आता स्वामी माऊलींनी खूप काही शक्ती दिली आहे. बाळा, निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे. हीच तर तुझी शक्ती आहे. हेच तर तुझे सुरक्षा कवच आहे. म्हणूनच आता मागे वळून पाहू नको. आता मैदानात जर उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत. तेव्हा बाळा, जिंकल्याशिवाय परत फिरू नको. कारण हार तुला माहीत नाही. तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा आत्मविश्वास खंबीर कर. स्वतःला संयमी बनव. स्वतःच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचाराने, चांगल्या विचाराने ज्या काही कृती करत आहेस त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय माघार घेऊ नको. स्वामी माऊली म्हणतात, जो प्रयत्नच करत नाही, ज्याला सुखाची तर अपेक्षा असते पण सुख यावे यासाठी तो काही कष्ट करत नाही, प्रयत्न करत नाही, तर त्याच्या पदरी निरंतर निराशा पडत असते. आणि तो आम्हाला सांगत राहतो, स्वामी माऊली हे सर्व काही माझ्या बाबतीत का घडत आहे. तर बाळा, कोणत्याही कार्याची सुरुवात तुमच्या प्रयत्नाने होत असते. तुमचे अपार कष्ट त्यामध्ये वाहिल्याशिवाय तुम्हाला त्या प्रयत्नांचे फळ मिळत नाही. म्हणूनच निरंतर कष्ट करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. हो बाळा, कारण तुझे सर्व कष्ट पाहिले जातात. तुझे सर्व काही दुःख, तुझ्या चिंता, तुझी काळजी सर्व काही स्वामी माऊली पाहत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवर खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमचे ते शुभ आशीर्वाद हवे आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या सुखाच्या शोधात आहेस, ज्या आनंदाच्या शोधात आहेस ते अगदी तुझ्या समोर आहे. फक्त तुझा पाहण्याचा दृष्टिकोन बदल. कारण तुझ्या मनामध्ये निरंतर निराशा असते, निरंतर नकारात्मक विचार असतात आणि याच नकारात्मक विचाराने तुला सर्व काही जग तसेच दिसत आहे. म्हणूनच थोडेसे तुझ्या मनामध्ये डोकावून पहा. तुझ्या मनाला जर तू काही सकारात्मक विचार देत असशील, तुझ्या मनामध्ये अशा काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर तुझ्या समोरही ते तुला तशाच रूपात दिसणार आहे. म्हणूनच हे जग खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला वेळोवेळी सर्व काही व्यक्ती पारखाव्या लागतात. कारण काही व्यक्ती आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन, आपल्या भोळ्या मनाचा फायदा घेऊन आपल्याला फसवणारे असतात. म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर ती व्यक्ती तुझ्या विश्वासाला खरोखर पात्र आहे का हे कधीही पारखून घ्या. कारण होणारा त्रास फक्त तुम्हाला आहे. हो बाळा, म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सावध करत असतो की तुझे खूप साधे राहणेही तुझ्यासाठी खूप घातक आहे. म्हणूनच एवढाही भोळा स्वभाव ठेवू नको की ही दुनिया तुझे सर्व काही विश्वासघात करून तुझे सुख, आनंद हिरावून घेऊन तुला दुःखाच्या खाईमध्ये लोटेल. हो बाळा, आम्ही सत्य सांगत आहोत. म्हणूनच कधीही आपल्या भोळ्या मनाचा, आपल्या चांगल्या स्वभावाचा कोणत्याही व्यक्तींना इतकाही फायदा घेऊ देऊ नका ज्याने तो त्रास फक्त तुम्हाला असेल आणि त्या व्यक्तीचा सर्व काही फायदा होत राहील. म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला खूप काही सावध होण्याची गरज आहे. कारण कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला फसवणारी व्यक्ती तुमच्या समोर येऊ शकते. फक्त ती ओळखण्याची शक्ती तुम्हाला आम्ही प्रदान करत असतो. हो बाळा, तुझे खूप काही नुकसान होण्यापासून आजपर्यंत तुला स्वामी माऊलींनी सावध केले आहे. प्रत्येक दुःखातून, प्रत्येक ह्या फसवणाऱ्या लोकांपासून, प्रत्येक तुझ्या शत्रूंपासून स्वामी आईने तुला प्रत्येक वेळी बाहेर खेचून आणले आहे. आता सुखाच्या, आनंदाच्या, वैभवाच्या दिवसांसाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे दिवस घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही स्वीकार करत आहे अशी कमेंट करा.
आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर आजपर्यंत जो काही तुझ्या आयुष्याने तुला खडतर प्रवास दिला आहे, जी काही दुःख दिली आहेत, तुझ्या जीवनामध्ये तू खूप काही कष्ट करूनही तू निरंतर आर्थिक चिंतेमध्ये आहेस, तुझ्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. बाळा, एवढे सर्व काही सहन करूनही तू स्वतःला या सर्वांमधून सावरले आहेस, कारण तुझ्यामध्ये स्वामी माऊलींनी हीच तर खरी तुला सावरण्याची शक्ती दिली आहे. कारण तू निरंतर भक्ती करत आहेस. तुझ्यामध्ये हेच तर स्वामी माऊलींनी तुला सुरक्षा कवच दिले आहे, जे तुला कोणत्याही संकटात, दुःखात, आर्थिक चिंतेत सर्वांमधून बाहेर काढत असते. हो बाळा, कारण तुझा विश्वास आमच्यावरती खंबीर आहे. तुला माहीत आहे, तुझ्या जीवनामध्ये अडचणी कितीही मोठ्या असू दे, दुःख कितीही मोठे असू दे, आर्थिक चिंता कितीही मोठ्या असू दे, पण जर तुझी स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर आहे, तर तुला विश्वास आहे की तू या सर्वांमधून अलगद बाहेर पडणार आहेस. बाळा, हाच तुझा विश्वास आणि याच तुझ्या निरपेक्ष भक्तीवर स्वामी माऊली खूप प्रसन्न आहे. बाळा, या भक्तांसाठी आम्ही खूप वेळा धावत असतो. फक्त तुम्ही अंतःकरणापासून जेव्हा स्वामी आई अशी धाव घेता, त्या क्षणी ही स्वामी माऊली तुमच्या समोर उभी असते. जरी तुम्हाला आम्ही दिसत नसलो तरीही आमची गुप्त शक्ती निरंतर तुमच्या सोबती आहे. हो बाळा, तुला सावरण्यासाठी, तुला या शत्रूंपासून तुझा बचाव करण्यासाठी, तुला या सर्व काही संकटातून, आर्थिक चिंतेतून निरंतर बाहेर आणण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ, पवित्र, चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, हा संदेश तू शांत मनाने ऐकणार आहेस, कारण तुला माहीत आहे स्वामी माऊलींनी काहीतरी संदेशाचे नियोजन केले आहे. याचा अर्थ तुझे जीवन बदलण्यास सुरुवात होणार आहे. ज्या क्षणापासून तू हा संदेश ऐकशील, त्या क्षणापासून तुला जाणवेल की तुझ्या जीवनात काहीतरी चांगले बदल घडत आहेत. जे आजपर्यंत तुझ्या हातून निसटून गेले आहे, मग ते तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असेल, तुझा एखादा आनंद हिरावून घेण्यात आला असेल, तुझ्यासाठी तुझ्या मुलांचे एखादे स्वप्न असेल. हो बाळा, हे सर्व काही प्राप्त होण्याची हीच तर योग्य वेळ तुझ्या जीवनामध्ये परत येत आहे. तुझे खूप दिवसांपासूनचे एखादे खूप मोठे स्वप्न जे आजपर्यंत अपुरे राहिले आहे, ते पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. एखाद्या आनंदाच्या बातमीची जी वाट पाहत आहेस, ती तुझी जवळचीच व्यक्ती येऊन तुला ती आनंदाची बातमी देईल आणि याच आनंदाच्या बातमीने तुझे मन आनंदित होईल. हो बाळा, सत्य ऐकत आहेस, कारण स्वामी माऊलींनी जर तुझा हात पकडला आहे, तर बाळा, तुला कधीही एकटे सोडणार नाही. कोणत्याही संकटात, वादळात तुझ्या पाठीमागे कितीही पणवती असो, तू स्वतःला कधीही एकटे समजू नको, कारण जिथे स्वामी माऊलींचे निरंतर शुभ आशीर्वाद आहेत, तर तुला कोणत्याही गोष्टीची कधीही कमी भासणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद हवे आहेत ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमचे शुभ आशीर्वाद हवे आहेत अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या क्षणापासून स्वतःच्या मनाला ठणकावून सांग की स्वामी माऊली, मी कोणत्याही संकटांना, कोणत्याही वाईट गोष्टींना, कोणत्याही शत्रूंना घाबरणार नाही. प्रत्येक संकटाचा सामना मी धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने करणार आहे. हो बाळा, याची तुला खूप गरज आहे, कारण जर तुमचा आत्मविश्वास डळमळीत असेल, तुमचा मनातील संयम खंबीर नसेल, तर बाळा, तू कोणत्याही संकटांचा सामना करू शकत नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खंबीर आहे, आत्मविश्वासू आहे, त्याच्याजवळ खूप काही संयम आहे. म्हणूनच तो सर्व काही संकटांचा सामना धीराने, संयमाने आणि मजबूतीने करत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला मनाने खंबीर करण्यासाठी,
तुम्हाला मनाने मजबूत करण्यासाठीच तर स्वामी माऊलींची धडपड असते. म्हणूनच या संदेशाद्वारे तुला खूप काही शुभ संकेत प्राप्त होणार आहेत, जे तुला घडवण्यासाठी आहेत, जे तुझ्या मनातील आत्मविश्वास, संयम खंबीर करण्यासाठी आहेत. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश तू दुर्लक्ष करत आहेस तर खूप काही संधी गमावून बसशील. म्हणूनच शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश म्हणजे फक्त संदेश नाही, तर तुझे जीवन बदलण्याची ताकद या संदेशामध्ये आहे. तुझी शत्रुपीडा नष्ट करण्याची ताकद या संदेशामध्ये आहे. तुझ्या आर्थिक चिंता मिटवणारी ताकद या संदेशामध्ये आहे. म्हणूनच बाळा, स्वामींवरती विश्वास आहे ना? मग हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुला सावरण्यासाठी, तुला सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी, तुला तुझ्या जीवनात नवीन उभारी आणण्यासाठी, तुला आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत. प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा बाळा, घाबरण्याची गरज नाही. मग शत्रू कितीही बलवान असो, शत्रूंच्या कारवाया कितीही मोठ्या असो, दुःख कितीही मोठे असो, आर्थिक चिंता कितीही मोठी असो, पण तुझ्या स्वामी माऊलींच्या या ब्रह्मांडाच्या शक्तीशिवाय कोणीही मोठे नाही. हे निरंतर तुझ्या सर्व संकटांना ठणकावून सांग आणि या क्षणापासून स्वतःला आनंदी ठेव. मनातील सर्व नकारात्मक विचार दूर कर आणि मग पहा, तुझे जीवन बदललेले तू पाहून तुझे मन प्रसन्न होणार आहे. कारण बाळा, जीवन बदलण्याची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्ही फक्त तुला साथ देणार आहोत. बाकी जे काही कर्म करायचे आहे, चांगले किंवा वाईट, सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. तू जसा तुझे कर्म करत राहशील तसे तुझे जीवन घडत राहणार आहे. चांगले कर्म केलेस तर त्याचे फळ तुला चांगलेच मिळणार आहे, आणि नकळतपणे वाईट कर्म करत राहशील तर त्या वाईट कर्माची फळे मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.